आज अश्विन शुद्ध पौर्णिमा। आजच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात। आज सोमवार आणि उद्या मंगळवार 2 दिवस पौर्णिमा आहे, परंतु रात्रीची पौर्णिमा जी आहे ही पौर्णिमा आजची पूर्ण आहे। त्यामुळं आजच्या रात्रीची पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हटली जाते। कोजागिरी म्हणजे काय तर कह जागरती, कोण जागा आहे। कह म्हणजे कोण, जागरती कोण जागा आहे, कोण जागा आहे असं म्हणत लक्ष्मी माता पृथ्वीवरती येते आणि जो जागा आहे भगवत नामस्मरणामध्ये त्याला लक्ष्मी माता आशीर्वाद देते। आणि म्हणून हा महिनाच लक्ष्मी मातेचा आहे, कारण पहिल्या दिवशी अश्विनी प्रथम दिनी बैसते सिंहासन, देवी सिंहासनावर बसली आणि आज बरोबर 15 दिवस झाले पुन्हा देवीचाच उत्सव की लक्ष्मी जो नवरात्र उत्सव कोल्हापूरला वगैरे चालतो तो आज संपतो नवरात्रभर का, म्हणजे उत्सवातला दिवसच हे आहे कोजागिरी। तर कह जागरती म्हणत लक्ष्मी माता येते आणि आशीर्वाद देऊन जाते, म्हणून भगवत नामस्मरणामध्ये आज जागायचं असतं। आजची पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हणतात। इतर ऋतूंपेक्षा शरद ऋतू हा खूप चांगला, कारण ह्याच्यामध्ये धनधान्य हे भरपूर पिकलेलं असतं आणि काढण्या सुरू असतात, सुगी असते आणि त्यामुळे याला शरद पौर्णिमा म्हणून वाढदिवसाला शुभेच्छा देताना देखील जीवेत शरद शतम, 100 वर्षे जगो शरद ऋतू, कारण शरद ऋतू हा धनधान्य संपन्न आहे। म्हणून आजची कोजागिरी पौर्णिमा हा शरद ऋतू आणि ह्या शरद ऋतूला भगवान गोपाल कृष्णांनी यमुनेच्या काठावरती रास क्रीडा केलेली होती वृंदावनामध्ये। ते आजच्या दिवशी एक एक गोपाळ एक एक गवळण अवघे रचले रासमंडळ, पौर्णिमेच्या रात्री आजचीच रात्रभर खाती तर रासमंडळ रचलेली। तर अशी असणारी कोजागिरी पौर्णिमा। ह्याचं दुसरं देखील अजून महत्त्व काय तर चंद्राच्या प्रकाशामध्ये गरम केलेलं दूध हे प्राशन करायचं असतं, कारण चंद्रामृत, चंद्रामध्ये अमृत आहे। सूर्यानं वनस्पतीमध्ये काय होतं, अन्न तयार करतं वनस्पती, पण चंद्राच्या प्रकाशानं त्याच्यामध्ये औषधी गुण येतात। चंद्रामध्ये ती शक्ती, पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मक असं मग भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण देखील सांगतात की या वनस्पतीमध्ये अमृतत्व औषधी गुणधर्म माझ्यामुळे तर सोम आहे। आणि अशा तऱ्हेनं ह्या चंद्रातलं जे अमृत आहे ते प्राप्त होतं सजातीय वस्तूकडे। दूध हे पांढरं आहे, चंद्राचा प्रकाश पांढरा आहे, त्याच्यात ते आकर्षून घेतं। म्हणून चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध तापवायचं। आज 4 महिने धोधो पाऊस पडून पूर्ण आकाश निरभ्र झालेलं असतं आणि त्या निरभ्र आकाशातून चंद्राचा प्रकाश स्वच्छ असा पृथ्वीवरती येत असतो आणि म्हणून ते दूध प्राशन केलं असता औषधी गुण त्याच्यामध्ये आलेले असतात। तर असं कोजागिरी पौर्णिमेचं अत्यंत महत्त्व आहे। भगवान परमात्म्याला देखील शंकराचार्यांनी उपमा देताना पांडुरंगाचं दर्शन घेतलं त्यावेळेला पांडुरंगाष्टकामध्ये काय म्हटले, देव आमचा कसा दिसतोय म्हटले शंकराचार्य, शरदचंद्र बिंबाननम चारुहास्यम, शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे देवाचं बोख आहे। म्हणजे आजचा चंद्र हा सगळ्यात पौर्णिमेपेक्षा वेगळा असतो। तर असो अशी आजची कोजागिरी पौर्णिमा आहे। त्या कोजागिरी पौर्णिमेला जागरण करायचं असतं, पण ते जागरण TV बघत डॉल्बी गाणी लावून नव्हे तर भगवत नामस्मरणामध्ये करायचं असतं। आणि म्हणून नामस्मरण करत चंद्राच्या प्रकाशातील दूध प्राशन केलं असता आपल्याला सात्विकता, आपल्याला औषधी गुण प्राप्त होतील, ते आपण प्राप्त करून घ्यावेत। तर असो